नमस्कार मैत्रिणींनो, रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज तुम्हाला मी उकडलेल्या बटाट्याची भाजी ही रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग मी 5-6 बटाटे हे उकडून घेतलेले आहे आणि आता त्याचे मी बारीक बारीक पीसमध्ये कट करून घेऊया. ते बटाटे सोलून आपण बारीक बारीक कट करून घेणार आहोत. तर चला आता आपले हे बटाटे कट झालेले आहे. आता मी त्यामध्ये काय काय टाकते हे तुम्हाला मी आता दाखवत आहे. ही भाजी मी टिफिनसाठी करत आहे. तर चला मैत्रिणींना, आता यामध्ये मी आलं, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर एवढंच यामध्ये मी वापरणार आहे. आलं, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. तर चला मैत्रिणींना, आता आपण जी कट करून घेतलेलं आहे त्याला सर्व मसाले आपण खालीच लावून घ्यायचे. तर बघा, आता यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता मीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर जे किसलेलं आलं आहे ते मी त्या भाजीमध्ये टाकून घेतलेलं आहे. मीठ, किसलेलं आलं आणि त्यामध्ये 1 चमचाभर हळद मी टाकून घेतलेली आहे. मीठ, हळद आणि हे सर्व आपण हातानेच व्यवस्थित त्याला लावून घ्यायचे. कारण कधी कधी काय होतं, हळद टाकली तर काय एका साईडने लागते, एका साईडने लागत नाही. कारण बटाटे आपल्याला जास्त हलवता येत नाही. कारण मग जास्त हलवले तर ते त्याचं चोथा होतं, म्हणजे ते दबले जातात. त्यामुळं आपण ही खालीच मसाला लावून घेतला तर आपल्याला जास्त ते हलवावं पण लागत नाही. तर बघा, अशा प्रकारे आपण त्याला व्यवस्थित अशी हळद, आलं आणि मीठ लावून घेतलेलं आहे. आणि त्याचं खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात. कारण बटाट्यामध्ये हे सर्व मसाले अगोदर लावल्यामुळं 5 मिनटं ते ठेवल्यामुळं ते मुरले जातात. तर बघा मैत्रिणींनो, आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता यामध्ये मी 1 पळी तेल घेतलेलं आहे. आता आपण जिरे आणि मोहरी टाकून थोड्या थोड्या प्रमाणात फोडणी करून घेऊया. जिरे थोडे आणि मोहरी थोडी टाकायची आहे. बघा, आता आपली फोडणी होत आलेली आहे. आता आपण त्या फोडणीमध्ये मिरचीचे तुकडे टाकून घ्यायचे आहे. आणि आता 2-3 मिरचीचे तुकडे त्यामध्ये टाकून घेतलेले आहे. आणि आता त्यामध्ये आपल्याला भाजी टाकून द्यायची आहे. कढीपत्ता मी नंतर टाकते, कारण कढीपत्ता टाकला तर सर्व तेल हे बाजूने उडते आणि अंगावर पण उडते. त्यामुळे मी कढीपत्ता हा नंतर मध्ये जागा करून टाकत असते. तर बघा मग आता ही बघा बटाटे हे त्यामध्ये टाकलेलं आहे. आता मध्यभागी थोडं तेल आहे, त्यामध्ये आपल्याला आता कढीपत्ता टाकायचा आहे. आणि कढीपत्ता टाकल्यानंतर व्यवस्थित आता तो हलवून घेऊया सर्व भाजी. आणि कढीपत्ता हा नेहमी चिरून टाकायचा, त्यामुळं कसं मुलं काढून टाकू शकत नाही. कारण चिरलेला कढीपत्ता हा भाजीबरोबर आपल्या पोटात जातो. त्यामुळं कढीपत्ता हा बारीक चिरूनच टाकायचा नेहमी भाजीमध्ये. बघा, अशा प्रकारे आता ही भाजी आपण व्यवस्थित हलवून त्याला 5 मिनटं वाफवू द्या. आपली भाजी रेडी झाली आहे. बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे आता ही आपली उकडलेल्या बटाट्याची भाजी रेडी झाली आहे. आता आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकू आणि व्यवस्थित आता परत एकदा हलवून घेऊया. आणि आता आपली भाजी रेडी झाली. आता सर्विंग बाउलमध्ये मी काढून घेत आहे. तर बघा मैत्रिणींना, आता ही आपली भाजी मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता बघा, आपण ही भाजी काढून घेतलेली आहे. आता मी ह्याच भाजीचा एक पराठा करून दाखवते तुम्हाला. आता मुलांना डब्यामध्ये आपण भाजी द्यायची आणि पराठा आवडत असेल तर घरी एक पराठा करून द्यायचा खायला. कणिक भिजलेलीच असते आणि त्याचा आपण एक पराठा करून द्यायचा. आता मी याचा एक पराठा केला आहे आणि सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेला आहे. बघा मैत्रिणींना, तुम्हाला ही बटाट्याची भाजी आणि बटाट्याचा पराठा ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा. धन्यवाद.